राम नारायण राम हे सर्वदूत इतके जागरूक असतात की वातावरणात कसे आणि कोणत्या प्रकारे गडबड निर्माण करता येईल यावर लक्ष ठेवतात. त्या बिंदूपासून अशी परिस्थिती निर्माण करतात की गुरु आणि शिष्य यांच्या दरम्यान गैरसमज निर्माण होतो आणि विभाजन होते. समजा त्यांचा नियम असा आहे की जर त्यांनी 10 लाख व्यक्तींना आकर्षित करून त्यांना 16 पातळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला असेल, तर ते असे प्रयत्न करतील की त्या 10 लाखांपैकी 8 लाख जण पोहोचू शकणार नाहीत. ते आशीर्वाद असो वा त्यांचे एखादे कर्म असो, त्यांना असे वाटते की साधनेशिवाय कोटी कोटी वर्षे करावयाची साधना काही क्षणांत मिळवता येते. जर त्यात गोंधळ घालून अडथळा निर्माण करता आला, जास्तीत जास्त अडथळा घालता आला, तर त्यांना त्यातूनच फायदा होतो. जे जे मिळवले जाऊ शकते, त्यात ज्या ज्या लोकांना थांबवता येईल ते सगळे त्यांना मिळते. हा त्यांच्या कामाचा नियम आहे. ते अशा प्रकारच्या कामांमध्ये आणि चिंतनांमध्ये गुंतलेले असतात की अगदी छोट्याशा गोष्टींमध्येही गैरसमज निर्माण होऊ शकतो. ते अशा परिस्थिती निर्माण करतात ज्या आपण कल्पनाही करू शकत नाही. पण हा गैरसमज फक्त शिष्यांमध्येच निर्माण करतात. जे घेतात, जे गतिदाता गती देणारे आहेत, त्यांच्यावर प्रभाव पडू शकतो. पण गतिदाता कधीही गैरसमज करत नाहीत. जर चुकून काही झाले नाही किंवा जर त्यांनी त्यांच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण केली नाही, तर जेव्हापर्यंत घेण्याची तयारी आहे तेव्हापर्यंत गतिदाता चुका सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण जेव्हा ते गैरसमज करतात, जेव्हा चुकतात, तेव्हा ते एखादी चूक किंवा आरोप करून मागे हटतात आणि मग त्यांना मंजुरी सँक्शन मिळत नाही.